कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। नाशिक रिंग रोडला मंजुरी देखील देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं। 8 प्रमुख रस्त्यांना बैठकीमध्ये मान्यता देखील देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। जवळपास 8 प्रमुख रस्ते की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत। अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वतः आज मान्यता दिलेली आहे। लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल। यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे। यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून जी रस्त्यांची कामं आहेत, विशेष करून एनएचची कामं, नॅशनल हायवेची कामं आहेत, त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली आणि यासाठी 4 पदरी रस्ता सूचित घेण्यात आलेला आहे। त्याला जवळपास 3700 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे। नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार, जे महामार्ग जे नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी, मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।